श्रीमद्दासबोध दशक 10वा जगज्योतीनाम समास पहिला अंतःकरणैकणिरूपण श्रीराम सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नवे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. श्रोते विचारतात की प्राणी मात्रांचे अंतःकरण एकच आहे की ते वेगळे वेगळे आहे, हे आपण निश्चितपणे आम्हाला सांगावे. ऐसे श्रोतयाने पुसिले अंतःकरण एक किंवा वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. श्रोत्यांनी जो प्रश्न केला आहे की सर्वांचे अंतःकरण एकच आहे की वेगवेगळे आहे, याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावे. समस्तांचे अंतःकरण एक निश्चयो जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला. सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे निश्चितपणे जाणावे, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, तो मी तुला सांगितला. श्रोता म्हणे वक्तयासी अंतःकरण एक समजतासी, तरी मिळेना एका एकासी काय निमित्य. यावर श्रोता वक्याला म्हणतो की सर्वांची अंतःकरणे जर एकच आहेत तर ते एकमेकांशी समरस का होत नाही. एक जेविता अवघे धाले, एक निविता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. असे जर असते तर एक जेवला असता तर सर्वांचे पोट भरले असते, एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते, एक मेला असता तर सर्वच मेले असे व्हायला हवे होते. एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. जगात एक सुखी तर एक दुःखी असे दिसून येते, तर सर्वांचे अंतःकरण एकच आहे असे कसे जाणावे. जणी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, एकाचे दुसऱ्याशी पटत नाही, म्हणून हे म्हणणे पटत नाही. अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळू येते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. सर्वांचे अंतःकरण एकच असते तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळले असते, मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसती. या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, विरोध लागला जरा काय निमित्य. म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वाटत नाही. अंतःकरण एकच आहे हे बरोबर वाटत नाही. जर असे असते तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का झाली असती. सर्प डसाया येतो, प्राणी भेऊन पळतो, एक अंतःकरण तेरितो विरोध नसावा. सर्प दंश करायला येतो आणि माणूस भिवून पळू लागतो. जर अंतःकरण एक असते तर असा विरोध दिसला नसता. ऐसी श्रोतयांची आशंका वक्ता म्हणे चळो नका, सावध होऊन ऐका निरूपण. अशी श्रोत्यांची शंका ऐकून वक्ता म्हणतो की श्रोत्यांनी आपले मन द्विधा होऊ देऊ नये. या प्रश्नाचे उत्तर त्याने सावध होऊन ऐकावे. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव जाणती कळा. अंतःकरण म्हणजे जाणीव होय, जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. या जाणीवेमुळेच आपल्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. सर्प जाणोन डंकूल आला, प्राणी जाणोन पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पाहे. या जाणीवेच्या प्रेरणेने सर्प डंक करण्यास येतो आणि त्याची जाणीवेच्या योगे तो माणूस दुसरीकडे पळतो. या दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत असते, ते लक्षात घ्यावे. दोहीकडे जाणीवेसी पाहिले तरी अंतःकरण एकची झाले,
विचारिता प्रत्यया आले जाणीव रूपे. दोघांमध्ये जाणीवेची प्रेरणा आहे, म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीव रूपाने एकच असले पाहिजे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपे अंतःकरण सकळांचे एक हे प्रमाण. जीव मात्रा जाणपण एक जी असे. जाणीव रूपाने सर्वांचे अंतःकरण एकच असते, म्हणजे प्रत्येक जीव मात्रात जाणीव एकच असतो. एक दृष्टीचे देखणे एक जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शणे श्वास घेणे सर्वत्रास एक. डोळ्यांनी पाहणे, जिभेने चव घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे या इंद्रियांच्या क्रियामागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वात एकच आहे. पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी. जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे. पशु पक्षी किडा मुंगी किंबहुना जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव एकच असते. सर्वास जळतो शीतळ, सर्वास अग्नी तेजाळ, सर्वास अंतःकरण केवळ जाणीव कळा. सर्वांना पाणी गारच लागते, अग्नी उष्णच लागते. याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एकच असते. आवडे नावडे ऐसे झाले, तरी हे देह स्वभावावरी गेले. परंतु हे कळो आले अंतःकरण योगे. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार असते, पण प्रत्येकाला तिचे ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगेच होते. सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक. जाणती याचे कौतुक चहूकडे. तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे आता अगदी पक्के निश्चित झाले. हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळेल. इतुकेने फिटली आशंका, आता अनुमान करू नका. जाणणे तितुके एका अंतःकरणाचे. इतके सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. ही जाणीव म्हणजेच जाणणे हे एका अंतःकरणाचेच असते. जाणोन जीव चारा घेती, जाणोन भीती लपती, जाणोनिया पळोन जाती प्राणी मात्र. या जाणीवेमुळेच जीव चारा खातात, भीतीने लपतात, जाणीवेनेच प्राणी पळूनही जातात. किडा मुंगीपासून ब्रह्मादिक समस्ता अंतःकरण एक. हे गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे. किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच आहे. या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवावे आणि जाणावे. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहु तरी प्राणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकरणे जाणती. अग्नी लहान असो वा मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच व अग्नी तो अग्नीच असतो. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो वा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणानेच जाणतात. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समासला एक. जंगम प्राणी कोणी एक, जाटिल्या नाही. काही प्राण्यात जाणीव कमी असते तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण. विष्णू करीतो पाळन येणे प्रकारे. अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण होय. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालनकर्ता आहे. नेणता प्राणी संहारितो, नेणीव तमोगुण बोली जोतो. तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे. ज्यांच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्यांचा नाश होतो, म्हणून तमोगुणाचे लक्षण नेणीव हे आहे. अशा रीतीने रुद्र तमोगुणाने संहार करतो.
काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव. जाणता नेणता जीव जन्मास येती. थोडी जाणीव आणि थोडी नेणीव हा राजगुणाचा स्वभाव आहे. असे जाणीव नेणीवयुक्त जीव पुन्हा जन्माला येतात. जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख. सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. जाणीवेने सुख अनुभवण्यास मिठे आणि नेणिवेमुळे दुःख भोगावे लागते. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख व दुःख दोन्ही भोगावे लागते. जाणण्याने निन्याची बुद्धी तोची देही जाणावा विधी. स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता. जाणीव नेणीवपणाची बुद्धी हाच देहात ब्रह्मदेवाचा अंश जाणावा. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण तोच ब्रह्म असे निश्चयपूर्वक समजावे. ऐसा उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगे बोलिला विचार. परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती स्थिती व संहार यांचे विवेचन केले आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग याबद्दल आपले मत निश्चय करावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास पहिला. अंतःकरण एक नाम समास पहिला समाप्त.